brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असणाऱ्या मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना जोरात धडकले. घडलं असं की विमान धावपट्टीवरून पुशबॅक करत असताना लँडिंगनंतर टॅक्सी करणारे इंडिगो विमान त्याच्या जवळ आले आणि दोन्ही विमानांचे पंख एकमेकांवर आदळले. अपघाताच्या वेळी दोन्ही विमानांमध्ये प्रवासी पूर्ण क्षमतेने भरलेले होते. विमानांना धक्का बसताच प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. या अपघातात दोन्ही विमानांमधील प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाहीये. या संदर्भात इंडिगोने सांगितलंय की हैदराबादहून मुंबईत आलेल्या आमच्या 6E791 या विमानाचे एक विंग टिप लँडिंगनंतर दुसऱ्या एअरलाईनच्या विमानाला घसले. सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना विमानातून उतरवण्यात आलं आहे. या प्रकरणाबद्दल अधिकाऱ्यांना तात्काळ कळवण्यात आलं असून याची चौकशी सुरू आहे. आमच्यासाठी ग्राहक, क्रू आणि विमानांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असंही इंडिगोकडून सांगण्यात आलंय. तर एअर इंडियाचे प्रवक्ते म्हणालेत की एअर इंडिया 273 या कोइंबतूरला जाणाऱ्या विमानाचे पंख दुसऱ्या विमान कंपनीच्या विमानाला लागले. यामुळे विमानांचे किरकोळ नुकसान झाले आहे. विमान पुढील तांत्रिक तपासणीसाठी थांबवण्यात आलं असून तपासणी केली जातीये. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी सोय केली गेली आहे, असं सुद्धा एअर इंडियाकडून सांगण्यात आलंय. तर या संदर्भात भारतीय विमान वाहतूक परिषदेचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज परत एकदा मुंबई विमानतळावर एक मोठा हादसा होता वाचलेला आहे. एक एअर इंडियाचं विमान जे लगभग 7:15 वाजता त्यावर उडण्याच्या परिस्थितीत ते परत जात होतं धावपट्टीवर, पण त्यात टेक्निकल बिघाड झाला म्हणून ते परत येत होतं, टॅक्सी करून परत येत होतं. टॅक्सी म्हणजे तिथे रनवेच्या बाजूला असलेला जो रस्ता आहे त्याला टॅक्सी असं वे म्हणतात, त्याच्यावर ते येत होतं. अशा वेळेस हैदराबादवरून 6E791 ज्या इंडिगोचं विमान जे लँड झालेलं त्याच टॅक्सीवरून दुसऱ्या टॅक्सीवरून येत असताना दोघांचे विमानाचे पंख आहेत ते एक दुसऱ्याला घासला गेलेले आहेत. हा आपण छोटा हादसा म्हणू शकतो, पण ॲव्हिएशनमध्ये कुठचं छोटं नसतं, सगळं मोठंच असतं. कारण का इंडिगोमध्ये पण 174 पॅसेंजर 174 पॅसेंजर होते आणि एअर इंडियाच्या विमानामध्ये पण 146 पॅसेंजर्स होते. मग त्यामुळे ते घासल्यानंतर विमानाच्या पंखामध्ये फ्युअल असतं, त्याच्या बॉडीच्या खालच्या साईडला फ्युअल असतं. त्यामुळे हा एक छोटासा हादसा म्हणू शकतो आपण. तो मुंबई 7:30च्या सुमारास हा म्हणजे 7:45च्या सुमारास झालेला आहे आणि पॅसेंजर सगळे सुरक्षित आहेत. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.